आणि जालन्यामध्ये जाऊयात. रावसाहेब दानवे हे आता त्या ठिकाणाहून उमेदवार आहेत आणि आता ते त्यांचं औक्षण केलं जाते. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. रवी मुंडे आपल्यासोबत आहे. रवी, दीपक, आपण बघू शकत असाल तर आज सहाव्यांदा रावसाहेब दानवे हे लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. सहाव्यांदा ते आता उमेदवार आहेत आणि आज मतदान करण्यापूर्वी त्यांच्या घरी ऑक्शन होत आहे. 7 वाजता मतदानाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा लगतच्याच एका मतदान केंद्रावरती ते मतदान करतील आणि त्यानंतर संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ते आढावा घेणार. आपण बघत शकत असाल तर त्यांच्या पत्नी आहेत, सून आहेत, हे ऑक्शन करत आहेत. त्यांनी आत्ताच ऑक्शन केलं. दादा, काय सांगाल, ही सहाव्यांदाची निवडणूक सोपी काय ही लढत पूर्वीसारखीच सोपी आहे का? मी ही 6वी लोकसभा लढतोय. 2 विधानसभा आणि 6 लोकसभा. मी प्रत्येक निवडणूक माझ्या दृष्टीनं प्रत्येक निवडणूक ही मी कधीच हलक्यात घेतलेली नाही. जशा मागच्या 7 निवडणुका लढलो त्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं मी आणि माझे कार्यकर्ते ही निवडणूक लढले आणि त्यामुळं या निवडणुकीमधला जो निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित असा लागणार आहे आणि मी कमीत कमी 4 लाख मतांना या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे. दादा, मागचा अनुभव बघितला तर आता कुठल्या मतदारांनी तुम्हाला प्रतिसाद दिला, कुठल्या मुद्द्यावरती खरं? एक मोदीजीचा सायलेंट वोटर, मी केलेले कामं आणि जनतेला असं वाटतं की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हावेत, हे सारे फॅक्टर जर एकत्र केले तर मला असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रात 45 जागा जिंकू आणि देशामध्ये 400 जागा जिंकून त्यामध्ये जालना जिल्ह्याचा प्रतिनिधी नक्की जाणार, ही गोष्ट लक्षात घ्या. 35 वर्षाचा अनुभव आहे दादा. दरवेळेस तुम्ही एक फिगर सांगत असतात विजयाची. 4 लाख मतापेक्षा कमी मतांना मी यावेळेस जिंकणार नाही. जेव्हा विरोधकांचा काही आरोप होत असतात दरवेळी, यावेळेस काही आरोपापेक्षा तुम्ही जास्त करून कुठेतरी विकास कामांचं पुढे केलं, हे बघा, प्रतिसाद होता लोकांचा. माझ्या विरोधकाजवळ सांगायला काही कामच नव्हतं. त्यांना मी अगोदरच सांगितलं की मी तुमच्यावर एकही आरोप करणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की त्यांनी आरोप करावं, मी आरोप करावं, या गदारोळामध्ये निवडणूक संपून जावं. मी कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला नाही. माझ्याजवळ एवढी विकास कामं होती सांगायला की त्याच्यातच मला वेळ पुरत नव्हता आणि त्यामुळं मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली आहे. त्यामुळं विरोधकाचं काम आहे आरोप करणं आणि माझं काम आहे मी केलेलं काम सांगणं. विकासाच्या कामावरच मी ही निवडणूक लढली. दादा, यावेळेस शिवसेना सोबत नव्हती, त्यासाठी असं आहे, राज्यातच काय अन्य ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती होती. म्हणून नेते जरी गेले तरी जो काही हिंदुत्ववादी मतदार होता त्यांना काही भारतीय जनता पार्टीला सोडलेलं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 45 सीट्स आम्ही जिंकणार आहे, यामध्ये शंका नाही आम्हाला. दादा, यावेळेला असं वाटतं की यावेळेला विरोधकाकडून पहिली फाईट जी आहे ती देण्यात आली. असं विरोधक नेहमीच म्हणत असतात. ते काय म्हणते ना, आम्ही घरी बसलो. त्यांच्या भाषणामध्ये हीच गोष्ट की आम्ही तगडी फाईट देतो, आम्ही सगळी एक झालो. याच्या अगोदर काही एक झाले नाही का सगळे विरोधक? माझ्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सारे अशा प्रकारची स्थिती गेले 40-50 वर्ष आम्ही बघतो, पण तरी आम्ही यशस्वीपणाने त्याला तोंड दिलं आहे. देशात सत्ता आणली, राज्यात सत्ता आणली आणि इथं 9 वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला. आपल्याबरोबर त्यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे देखील आहेत, ज्या गेल्या अनेक दिवसापासून प्रचारासाठी त्या सुद्धा निवडणूक रिंगणात होत्या. ताई, बरीच वर्ष प्रचार केलेला आहे तुम्ही, यावेळेस सुद्धा उन्हातानामध्ये तुमचा प्रचार आम्ही बघितला. कसा लोकांचा प्रतिसाद मिळाला? लोकांचा प्रतिसाद खूप छान होता आणि आमच्या कार्यकर्त्यामध्ये लोकांमध्ये खूप उत्साह होता. न देता न सांगता तन मन धनाने उन्हातानात आमच्या महिला असतील, कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी खूप प्रचार केला. तर मी त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. तसं तर दरवेळी शुभेच्छा देत असतात, ऑक्शन देखील केलं. मागच्या वेळेपेक्षा काही यावेळेस वेगळा अनुभव आहे निवडणुकीचा? आम्हाला काहीच वेगळा अनुभव नाही. ही काही आमची पहिली निवडणूक थोडीच आहे. आता ही 9वी निवडणूक आहे, त्याच्यामुळे आम्ही ट्रेन झालेलो आहे. ऑप्शन आपल्याबरोबर त्यांच्या सून देखील आहेत. ताई, मला सांगा की यावेळेस तुम्ही देखील खूप मोठ्या प्रमाणावरती प्रचार केला. मागच्या वेळेस देखील तुम्ही प्रचाराला होतात, यावेळेचं काही वेगळे पण होतं?
नाही, ह्यावेळेस असं काही वेगळेपण नव्हतं, पण ह्यावेळेस ज्या प्रकारे महिलांनी ह्यामध्ये सहभाग घेतला तो खरंच खूप सगळ्यांना प्रेरणादायी होता. कारण खूप संख्येने महिला ह्या प्रचारात उतरल्या. त्यांचं घरदार सगळं, मुलं ते सगळं सांभाळून, स्वयंपाक वगैरे सगळं सांभाळून त्या सगळं सकाळी उरकून घेत होत्या आणि आमच्यासोबत प्रचाराला येत होत्या. त्यामुळे ह्या वेळेस महिलांचा सहभाग खूप जास्त प्रमाणात होता. आता रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार संतोष दानवे देखील आपल्याबरोबर आहेत. संपूर्ण परिवार या ठिकाणी एकत्रित आता मतदानाचा हक्क बजावणार आहे. आता तुम्ही सगळे परिवार यावेळेस मतदान आता बाहेर पडत आहेत. काय आवाहन कराल सर्वांना मतदानाविषयीचे सुद्धा? हे बघा, माझे वडील रावसाहेबजी पाटील दानवे यांनी स्वतःला जनतेसाठी समर्पित केलेलं आहे. गेलं 40 वर्षांपासनं रात्रंदिवस ते नेहमीच जनतेमध्ये राहिलेले आहेत आणि लोकांमध्ये असणारा नेता म्हणून निश्चितपणे त्यांची ओळख आहे. आणि त्याचबरोबर संपर्कासह मागच्या 10 वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात रावसाहेबजी दानवे साहेबांनी जे विकास कामं या जालना जिल्ह्यामध्ये केलेत ते निश्चितपणे जनता विसरणार नाही. अनेक मोठे प्रकल्प असतील किंवा रोड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेल्वेमध्ये सुधारणा असेल, अशा अनेक गोष्टी अलीकडच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी केल्या आणि म्हणून निश्चितच मतदार हा आमच्या पाठीशी राहील. एकूणच आपण बघू शकत असाल तर सर्व परिवार आता मतदानाचा आपला हक्क बजावणार आहे. ते जवळच असलेल्या एका मतदान केंद्रावरती हा संपूर्ण परिवार त्या ठिकाणी मतदानासाठी जाणार आहे. निर्मलाताई दानवे हे रावसाहेब दानवे यांच्या पत्नी, त्यांचे चिरंजीव आमदार त्यांचं ऑक्शन या ठिकाणी करताना दिसत आहेत. एकूणच हा सगळा परिवार आज मतदानाचा हक्क बजावला. अर्थात रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे आपण मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा त्यांचा दावा आणि विश्वास आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.